पडला का आमचा इसर? ए पाऊस देवा बघ, सारी सुकून गेली माझी काळी आई अनवावर. फोटा नाही भाकर, आम्हाला आई कोणाचा आधार? चालू या निराधार. अरे कधी फुटणार तुला पाझर, आणि कधी तू धोध बरसणार, कधी तू धोध बरसणार. बोल पोरा, काय म्हणतोस? आबा माझा वाढदिवसाला 2 दिवस, तर मला गोष्ट पाहिजे. तू म्हटलेला देणार म्हणून. आबा मला बी पाहिजे. ए चिमणे, काय ग तुझं मध्ये मध्ये गबस माझं? बर बर, काय पाहिजे तुला? ते सांगेन नंतर मी, पण तुम्ही देणार ना? हा दिन बाबा. तू मासली काय जात या वय म्हणाया? आलाय मोठा जहागीरदार, तिथं घरात खायला दाना नाही आणि म्हणतोय गोष्ट देतो वाढदिवसाला. गे पोरानं पटापटान झोपावर. कशा पायताना नाही ते आज धावताय. उद्या उठून भलत संत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू हा ठाव आहे ना? इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचं घास भेटणं मुश्किल आहे. तो नगला विचार करूस, मी बघेन काहीतरी. झोप आता. आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी देते, तुला कळलं का रे? अरे मला कालच कळलं या, लय मंगळ झालं गड्या. तू काय कुठं होता बाबा एवढे दिवस? काय नाही, घे तू जरा बाहेर.
मी किशोर अरे हे चालते जरा नडाली अरे वाईस पैसा असतं तर अरे पोराच वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते यार ती फक्त त्यात तुला वेगळं काय सांगायला नको बघ तुझी बी तीच तर आहे आमची बी तीच तर आहे या दुष्काळानं नको नको केलंय बघ बोला लेकर बाळाची लय हाल चालली तिची दोन खायला सुद्धा भेटत नाही ती थोडं पैसे मिळाला असते तर लय मदत झाली असते ती अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं हे कोण तुझा बा देणार होय चल नेक मला काय की थोडं बघायचं काय ते बघायला थोडं शर्माग शेतकऱ्याची परिस्थिती कशी असते तर त्यांनी बायको देण्या पाठवून मागे तू फिरू नको उगाच सांगून खऱ्याची संगत खोट्याची करू नको येईल दिवस तुझाही माणसाची घर सोडू नको तुझ्या हाती हातावर सारा निसर्ग जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या शेतकऱ्याला रात्री सुद्धा आपल्या कर्जाची स्वप्न पडतात माझा वाढदिवसाला 2 दिवसावर तर मला गोष्ट पाहिजे तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं हे कोण तुझा बा देणार होय तू म्हटलं होतं देणार म्हणून अहो मला बी पाहिजे तुम्हाला काय जातं या वय म्हणा या पैसा असतं तर तुझी बी तीच तर आहे आमची बी तीच तर आहे तुम्ही देणार ना हा दिन बघ आलाय मोठा या झाला दुष्काळानं नको नको केलं तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं अहो मला बी पाहिजे म्हटलं होतं देणार म्हणून हे कोण तुझं आधीचं कर्ज फेड पहिलं तू म्हटलं होतं देणार बा म्हणून देणार आलाय मोठा झाला तुझं आधीचं मला कर्ज गोष्ट फेड पाहिजे पहिलं म्हणणार हा दिन आपल्या वाडीतला गणप्या ना तरी परवा झाडाला फाशी घेते तुला कळलं का रे आपल्या मुलासाठी आपली व्यथा हा शेतकरी उठवतोय तुटले सारे आधार जन्म सारा झाला बेजार तुटले सारे आधार जन्म सारा आपल्या बायकोच्या उठाशी आपल्या शेवटच्या पत्रात शेतकरी माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला त्याचं पत्र पण जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या मित्रा नाही गे तर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही
माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावरं उभा राहून आभरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा बघता आज ती मुख्य जनावरं गप गुमान बसायची. अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतंय. माझ्या पोराला सांग, साध्यातला साधा शिपाई हो, पण शेतकरी नग. कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी हात चलाकीनं टेबला खालनं पैक मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाचं घामाचं पैक मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ, रागीत आहे ती पर लय माया लावतात. माझ्या जनावरांना रुसायला नको लावस, माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकस. लय झालं तर रानावनात सोडून दे, पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नको. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ, तिला माझा एक गोड मुद्दा दे. पोरीला लय काम लावू नको. माझे भये 7 जन्माचं फेर घेतलं होतं, पण अर्ध्यात सोडून जातोय. मला माफ कर. तुझा धन्यवाद. आपल्या बापाला पोटासाठी मुलांनी आपल्या बापाला वाचवून घेतलंय शेवटी. तू म्हंटल होतं ना मी मागेल ते देणार म्हणून. मला पाहिजे. नक्की ना? बघा बा, मला तुझ्याकडनं एक वचन पाहिजे. किती बी काय बी झालं, कसली बी परिस्थिती असली तरी बी तू वंगाड मनात आणायचं नाही. त्या सूर्याच्या बळसारखं झाडाला टाकून जीव द्यायचं नाही. मी तुला कधी बी काय मागणार नाही. हे चिन्ह मी तुला काय मागणार नाही. आम्हासनी फक्त तू पाहिजे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू आम्हाला सोडून नाही जायचं. आणि हीच एकी शेतकऱ्याला आजही जीवासाठी लढायला भाग पडते. तुला माझी शपथ आहे. आम्हाला सोडून नाही जायचं. काळजी करू नको. मी असे काय बी करणार. तुम्ही तयार आहे. तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हलवून हलवून मैस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सर गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडे कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो आमदारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. गोचिडासारखे चिटकून बसले 7 बाऱ्याला सावकार आणि पुचगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटतंय सावध राहावं. दुष्काळाचं कुरूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज.
सरकार शेताचा मसनवटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस देश गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा. चिमणे, आपल्या समोर आत्ता झालेलं हे नाटक 1ली आणि 4थीच्या मुलांना